परंतु पुढे जात असताना म्हणजे आता बांडे सरांनी मगाशी एक उदाहरण दिलेलं होतं की विहिरीत आहोत आपण, परत तलावात आलो, आता तुम्ही समुद्रात जाणार आहात. हेच उदाहरण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला. एक नदी असते, नदी माहिती आहे सगळ्यांना. त्या नदीचा उगम एका झरोक्यातून होत असतो. झरोक्यात उगम होत असतो, एक कुठेतरी उगम होतो छोटासा, आणि तो उगम झाल्यानंतर पुढं ते वाहत पाणी पुढे येतं, त्याचं एक नदीत रूपांतर होतं. नदीत रूपांतर झाल्यानंतर ती नदी हळूहळू पुढं वाहत येते. एक असा सपाट प्रदेश असतो, त्या सपाट प्रदेशावरती ती नदी विसवलेली असते, आणि ती नदी विसवल्यानंतर त्याच्यामध्ये गवत उगवलेलं असतं. सकाळची वेळ असते, त्या गवतावरती त्या पाण्याचे दवबिंदू पडलेले असतात. खूप छान वाटतं, आणि हे सगळं सुंदर चित्र चाललेलं असतं. आणि हे सुंदर चित्र चाललेलं असल्यानंतर त्या गवताला असं वाटतं की नदी नाराज आहे. मग ते गवत म्हणतं, नदे तू नाराज आहेस का? तुला इथं करमत नाही का? तू आता इथंच थांब, बघ किती सुंदर चित्र दिसतंय हे. पण ती नदी म्हणते, नाही रे, मी जर का इथं थांबले तर इथं डबकं होईल, इथं परत किडे होतील, मुंग्या होतील, मच्छर होतील, त्याचा इतरांना त्रास होईल, मला इथं थांबून चालणार नाहीये. मग नदी पुढं वाहत जाते. पुढं नदी वाहत गेल्यानंतर एका डोंगरावरून ती नदी अशी खाली दरीमध्ये कोसळत असते. पाणी पडलेलं असतं, खूप छान असं सुंदर असं चित्र तयार झालेलं असतं. मग हे सगळं चित्र तयार झाल्यानंतर ते डोंगर, ते दरी त्या नदीला म्हणते, नदे तू आता इथंच थांब, बघ किती छान चित्र आहे, सगळे आपल्याला पाहायला येत आहेत इथं. मग नदी म्हणते, मला इथं थांबून चालणार नाही. मी जर इथं थांबले तर माझा उपयोग काय? माझा उपयोग पुढे जाऊन इतरांना झाला पाहिजे, मला इथं थांबून चालणार नाही. मग नदी पुढं वाहत जाते, आणि नदी वाहत जाताना त्यांना अनेक उपनद्या येऊन मिळत असतात. आणि उपनद्या मिळाल्यानंतर पुढं एका समुद्रामध्ये ही नदी विलीन होते. आणि समुद्रामध्ये नदी विलीन झाल्यानंतर त्या समुद्राला, त्या नदीकडे पाहून असं वाटतं की नदी ह्या समुद्रामध्ये आलेली आहे, पण ती नाराज आहे. येताना खूप असे म्हणजे